सगळ्याची वाट बघणार आज आम्ही जाऊन थांबणार तिथं नेता फिता काय नाही आमच्या लेकराला न्याय पाहिजे आम्हाला। पण अंजली दमानिया यांनी इथं येऊन वेगळी भूमिका घेतली आणि मोर्चा सहभागी न होता जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे करणार, हा मोर्चा राजकीय नाटक आहे। वेगळी म्हणजे काय? ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत, मोर्चा सहभागी नाही होणार। नाही असं म्हणजे मला माहीत नाही, पण तुम्ही म्हणताय तर असं नाही व्हायला पाहिजे ना। शेवटी जनतेचा मोर्चा आहे सगळ्यांचा, असं नाही ना म्हणजे काय हे वेगळे पण दाखवायची काय आवश्यकता नाही। त्यांचं श्रेय ते करतायत, जनता करतायत म्हणून मानतायत, पण त्यात काही दुमत असंच कारण आज जनतेबरोबर राहायला पाहिजे। राजकीय नेत्याचा फेत्याचा काय संबंध आहे? जनतेचा मोर्चा जिल्ह्यातल्या सगळे सहभागी व्हायलेत, आम्ही पण व्हायलो, आम्ही सुद्धा कधी येत नाहीत मग यांच्यात, आम्ही कधीच येत नाही त्यांच्या। त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा ते करता आहेत, त्यांना कोणाला तरी फोन नाही ते काय माहित नाही आपल्याला, झालाय का नाही झालाय सांगतील ना कोण झालाय नाही झाला, परंतु सगळ्यांनी एकोप्याने राहिलं पाहिजे एवढं माझं मत आहे। अंजली दमानियांचं म्हणणं असं आहे की ते 3 आरोपी सरकारच्या हाती लागले तर मोठमोठे नेते एक्सपोज होतील, त्यांची नावं समोर येतील, म्हणून त्यांचा मर्डर करण्यात आलेलं ते कधीच भेटणार नाहीत असं त्यांना अननोन फोननी माहिती दिली। नाही आपल्याला नाही माहिती, जे माहीत नाही त्याच्यात बोलत नाही आपण, जे माहीत नाही त्यात बोलत नाही आपण, फक्त एकच सांगतो की जनतेचा मोर्चा आहे, सगळ्यांनी एकोप्याने राहायला पाहिजे। वेगळ्यात मग तो त्याच्या गैरअर्थ निघतील, वेगळे जनता आली, सगळ्यांनी जनतेत सहभागी, नेत्याचा फेत्याचा काय संबंध आहे कोणच्या, मग आम्ही तर कवाच नेत्यात जात नाहीत, कधीच जात नाहीत आम्ही, वेगळं करून मग ते त्याचे अर्थ खूप निघतील मग त्यांनी, आणि ते त्या समजदार आहेत तेवढ्या। मोर्चानंतर खरंच न्याय मिळेल अशी अपेक्षा तुम्हाला आहे का, आणि पुढची दिशा काय असणार? आम्ही हटणार नाहीत ना, हटणार नाहीत, न्याय मिळेपर्यंत आम्ही हटणार नाहीत, कसलंच हटणार नाहीत। पाटील, काय मोर्चामध्ये सर्व समाजाचे घटक सामील होणार आहे, राजकीय नेत्यांचे सर्व पक्षाचे लोक येणार आहे, तुम्हाला असं वाटतंय सरकारवर हा एक दबाव निर्माण करणं गरजेचं आहे? मग ते सरकारच कसलं, एवढी जनता जर आक्रोशानं रस्त्यावरती येते आणि ते जर भावनाच जाणून घेणार नसले, आक्रोश जाणून घेणार, मग सरकारच कसलं आहे? मग तर ते गुंडगिरी आणि मोठमोठ्याल्या साखळ्या चालवायच्यात, वसुली करायची का काय? निवडणुकीतले खर्च झालाय तिची, कालच एका सरपंचाला हो ते झालंय, परभणीचं मॅटर झालंय, राजगुरूला झालंय, कल्याणमध्ये झालंय, अंबडमध्ये त्या घाडगे मुलींचं झालंय, मग तर हे चैन उभा करायला का काय सरकार? आरोपींना डांबण्याऐवजी पैसे वसूल करायला काय निवडणुकीत खर्च झालेले, लोकांचे लेकराचे मुर्दे पाडून? या घटनेच्या नंतर सरकारमधून मराठा आरक्षण दाबण्याचा प्रयत्न दिसतोय का? हे बी मॅटर कोणाच्या बापाला दबत नसतं, ते बी नाही, दोन्ही बी नाही, ते एवढं सोपं नाही, त्या भानगडीत पडू नये अशा आहे मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा पण आहे की ताबडतोब धरतील, मागचे बी कोण येतं, मोठाले लहानाले मंत्री आमदार फामदार कोणी असले ते स्वतः घेतील, या अपेक्षा रोष नाही परवडणार, की आता राज्यभर लोन पसरणार आहे उद्यापासून। बघा आपण तर त्यांच्याबद्दल आजच मागणी केली, सकाळी पण केली, त्यांचे आरोपी सगळेच आरोपी, मग धाराशिवचे असतील, ते उरणमध्ये मॅटर झालंय, राजगुरूमधले असतील, परभणीचे पण आहेत, अंबडच्या एका मुलीनं आत्महत्या केली, दुसऱ्या मुलीची रात्री छेडछाड झाली अंबडमध्ये, हे सगळेच आरोपी तातडीनं मुख्यमंत्र्यांनी पकडले पाहिजेत, सांगितलं पाहिजे, कारण लोक त्यांचे आहेत काम करणारे पोलीस अधिकारी, त्यामुळे त्यांनी सांगितलं पाहिजे, नसता न्याय घ्यायला आणि तपासाला मग जनतेला पुढे व्हावं लागतं। राज्यभरात अशा घटना घडतायत, कोण नेमकं या पाठीमागे जबाबदार कोण आहे? सरकारने थांबवलं पाहिजे, सगळे मुख्यमंत्र्यांनी थांबवलं पाहिजे, कारण लयच कसले बी गल्ली बोळातले कसले बी चट्ट्या पट्ट्याच्या चड्या घालणारे बी पळायला लागलेत आता गुंड म्हणून, हे सरकार आल्यापासून कसले बी चेड्यावर इन केलेले ते वेगळेच आहेत, ती यांनी नाही न्याय दिला तर लोक स्वतःच न्याय घेणार आहेत। 25 तारखेपासून दादा तुम्ही आंदोलनाची भूमिका केलेली आहे, काय यामध्ये या देखील घटनेचा? ते 25 जानेवारीचा उपोषणाचा विषय, ते हा वेगळा विषय, आज आमचे खूप दुःखाचा विषय, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, आता सरकारच त्यांचं, आरोपी सापडणार त्यांनाच, हकालपट्ट्या व्हायना त्यांनाच, चहा पिते तेच, बिस्किट खाते तेच, मग याच्यात शंका येणारच ना, हकालपट्टीचं तर लांबच राहिलं, पण आरोपी सुद्धा तुम्हीच संभळतात की काय, अशी आता शंका यायला लागली।
का नाही येणार? कारण 20 दिवस लागतात काय आरोपी धरायला? अरे बाबा, आमचे नुसते आंदोलनात गुन्हे झाले ते JCPने फुलं टाकलेली, कोणी रिक्षा भोंगे लावले म्हणून सभेला चला 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 म्हणायचे, त्यांच्यावर गुन्हे आहेत. JCPवाल्यावर आहेत, ट्रॅक्टरवाल्यावर आहेत, ट्रॅक्टर कम रोडवर आणलं म्हणून. मग काय आहे तू? आता गाड्याच नाही, ट्रॅक्टरात बसून आले म्हणून ते गुन्हे केलेत. लोक रोडवर बसले म्हणून गुन्हे दाखल केले. लोक आमरण उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. साखळी उपोषणाला बसले म्हणून गुन्हे दाखल केले. काय काय आमच्यातल्या महिला तडीपार झाल्यात. तुम्ही मराठ्यासाठी का आंदोलन करता म्हणून. आणि लोक उचलले बी. 107 खाली नेले बा आमचे लोक 2-2 दिवस. 107 खाली. आणि यांच्यावर खंडणीचे आहेत, खुनाचे आहेत, 302चे आहेत, जमिनी बळी केलेले आहेत, कोणाला मारहाण केलेले आहेत, तरी धरीत नाहीत. म्हणजे आमचे साधे लोक सामाजिक लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनासुद्धा गुन्ह्यात आत टाकलेत, आत दंड दिलेत. या इथला तर एक तो हरं बांधणारा होता, त्याला काय म्हणतात का मोठं क्रेन आणलं होतं, क्रेनच धरून नेलं. त्याचं क्रेन सकट काय केलं त्यांनी? मुंबईला लोक पै गेले, मध्ये रस्त्यात कम चालले म्हणून. मग कुठून चालवतो? मग काँग्रेसनं चालवतो का? म्हणजे त्यावेळेस ते चालतं. आणि इथं मात्र यांना खून झालेले आरोपी सापडत नाहीत. म्हणजे तुम्हाला गोरगरीब मराठे मारायचे, गोरगरीब जनता मारायची, भोगावं लागल. भयंकर लोक पिसाळतील मग. आणि हे आता राज्यात लोन गेला आता मोर्चाचं. राज्यभर जे मोर्चे निघणार असं अनेक जण घोषित करतायत, आपण प्रत्येक मोर्चांना हजेरी लावणार आहात का? जेवढं शक्य होईल तेवढं, जिथं जेवढं शक्य होईल तेवढं मी जाईलच. परंतु कोणाची वाट बघू नये या मताचा आम्ही एका 100% सगळ्या आजपासून सगळ्या जिल्ह्यात, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात बैठका घेऊन आपण आपल्याच बैठका घ्यायच्या आणि तारीख ठरवायची आणि मोर्चे जिल्हाभर काढायला सुरुवात करायची. हे लोन राज्यभर गेलं पाहिजे. कोणाची वाट बघायची नाही. बैठकीला येणार आहे, मोर्चाला येणार आहे, दनादन जनतेनं सुरू करायचं. एक लिकेन आपल्याला हाक दिली बापाच्या न्यायासाठी. तिला महाराष्ट्रातल्या लोकांनी सगळ्यांनी लेख मानावं. तिच्या डोळ्यात पाणी, तिला न्याय देण्याचं आपण सगळ्यांनी काम करावं ही सगळ्यांना विनंती. एक शेवटचा प्रश्न विचारतो की लोकांच्या मनामध्ये असंतोष वाढत चाललेला आहे. तुम्ही स्वतः म्हटलात की तपास नाही झाला तर जनता तपास करेल. हा उद्रेक होण्याची शक्यता आहे पुढे चालून, जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी हाताळल्या नाही गेल्या? नाही, शांततेच होईल, पण पुढचं काय होईल ते मुख्यमंत्र्यालाच माहिती हो. पण लोकांचा असंतोष बघता तुम्हाला काय? आता मुख्यमंत्र्याला काय माहित काय वाटतं, काय करून घ्यायचं. गोरगरीब मारायचेत का काय? आम्हाला वाटण्यापेक्षा मुख्यमंत्र्याला काय वाटतं हे लय महत्त्वाचं. शांततेत लोकांना मागण्या करू द्यायच्या नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, रस्त्यावर बसले म्हणून गुन्हे दाखल करायचे आणि गोरगरिबांच्या लेकराचे मर्डर करायचे. आणि लोक त्यांचे, सरकारमध्ये त्यांच्याच, चालक त्यांचेच, सगळ्या टोळ्या सक्रिय व्हायला लागल्यात आता. मग त्या टोळ्याकडे जनता बघणारच ना शेवटी. साहेब काहीतरी मर्यादा असते, सहनशीलता असते. शेवटी ज्यावेळेस काळीच कापलं जातं त्यावेळेस नाही दम निघत. मग आता मुख्यमंत्र्यांना काय करायचं ते ठरवतील का नुसते बनवा बनवी आहे, दिखावपणा चालला आहे, हेव धरला तेव धरला, तेव्हाची चौकशी सुरू आहे, आम्ही सोडणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणते सोडणारच नाही. धरलाच नाही, सोडितो कडून धरलाच नाही, आणखी सोडायचा काय प्रश्न आहे? कारवाईच कठोर करणार, चौकशी चालू आहे. चौकशी कोणाची चालू आहे? आरोपी धरला नाही, धरल्यावर चौकशी चालू असते बा. धरलाच नाही, चौकशी कुठे चालू आहे? कोणाच चालू आहे? हे म्हणजे ही लोकांना ज्यावेळेस शंका येते ना त्यावेळेस अवघड असतं. परंतु आमचे मुख्यमंत्र्यांकडं विनंतीपूर्वक म्हणणं आहे की लोकांच्या अपेक्षा आहेत, तुम्ही न्याय देताल तुम्ही उचलून फेका आणि ज्याचा तेव कार्य करतायत त्यालाच टाका. मग जाऊ द्या, मग भला मोठा का नेता असा ना देऊ, मग ती पटकून तरी सांगन कुठे आहे म्हणून. समाधान नाही तुम्ही? CID कामाला लागली, बऱ्यापैकी काही घटना झाल्या, कालपासून पळायले ते. आधी तर कुठे गेले ते काम आहे. आता नवीन SP आले ते तरी जरा बरं चाललंय. जरा ते दणकेबाज दिसतोय नमुना जरा. ते धरके फेक करताय वाटतं. आता लगेच चौकशी, लगेच वडावडी टंगडे धरूनच ओढून आणताय वाटतं. ते जरा जाईन ओढून बाहेर काढ. हे असेच पाहिजेत, तेव्हा हे बंद होईल. असलेच पाहिजेत, असलेच SP सारखे अधिकारी पाहिजेत. होईल वाटतं लवकर, पण मुख्यमंत्र्यांनी होऊ द्यावं, गरिबाला न्याय मिळू द्यावा मुख्यमंत्र्यांनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.